स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा 2026 या रथयात्रेचं राहता शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. राहतानगरीत या रथाचं आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजी आणि JCBच्या माध्यमातून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राहता नगर परिषदेच्या नगरसेविकांनी मान्यवरांचं औक्षण करून त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जलसमृद्धीसाठी दिलेला मंत्र आणि वारसा जपण्याच्या उद्देशानं ही यात्रा आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा पुढे मार्गस्थ होते. राहता येथून ही रथयात्रा शिर्डीत मुक्कामी जाणार आहे. त्यानंतर ती छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यातून प्रवास करत शेवटी मध्य प्रदेशातील महेश्वर इथं पोहोचणार आहे. या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक, नगरसेवक, नगरसेविका, परिसरातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांमध्ये या जलयात्रेबाबत प्रचंड उत्साह दिसून आला. छत्रपती संभाजी महाराज की जय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे. या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं अखंड देशभर अहिल्यादेवींचा विचार लोकांच्या मध्ये जावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम केले गेले आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये आणखी एक चांगल्या कार्यक्रमाची भर पडली. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वात कार्य सम्राट जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करण्याच्या हेतूनं आणि त्यांनी जे लोककल्याणकारी राज्य केलेलं आहे, त्यांनी जे जल व्यवस्थापनाचं काम केलेलं आहे, ते नवीन पिढीच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत जावं यासाठी गोदा ते नर्मदा जल यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आणि ही यात्रा आपल्या गावात आली आहे. आपण जल्लोषामध्ये यात्रेचं स्वागत केलं, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर आपण सगळे आपल्या आदर्शांना मानणारे आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी आपले आदर्श आहेत, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नरवीर राजे उमाजी नाईक असतील, अण्णाभाऊ साठे असतील, आपण यांच्या विचारावरती चालतो. त्यांनी जे काम केलंय, त्यांनी जे घालून दिलेले आपल्याला विचार आहेत, त्या पावलावरती पाऊल ठेवून आपण चालत असतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जन्मगाव आपल्याच जिल्ह्यात असल्या कारणानं आपण सगळे भाग्यवान आहोत. सीना नदीच्या काठी चौंडीला अहिल्यादेवींचा जन्म झाला. चौंडी मधून महेश्वरला, महेश्वर म्हणजे अहिल्यादेवींचं राजधानीचं ठिकाण, त्यांच्या कर्मभूमीचं ठिकाण. पण चौंडी ते महेश्वर अशी कधीच यात्रा झाली नाही. ती पहिल्यांदा देवाभाऊ राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये होते. याचा मनस्वी आनंद महाराष्ट्रातील तमाम अहिल्या भक्तांना आहे. मध्य प्रदेश मधली लोक सुद्धा वाट बघतायत 29 तारीख कधी येते आणि आम्हाला या यात्रेचं स्वागत करायला कधी मिळतंय. कारण अहिल्यादेवींना मानणारा वर्ग अखंड हिंदुस्थानामध्ये आहे. हिंदू धर्माचं रक्षण करणं, हिंदू धर्मावरती जेव्हा संकट आलं तेव्हा संरक्षणाचा पदर हा अहिल्यादेवीनं हिंदू धर्मावरती धरलाय. मंदिरांचा जीर्णोद्धार करणं, मंदिरांचं जेव्हा तोडमोड होत होती, मंदिरावरती आक्रमण होत होतं, तेव्हा अखंड हिंदुस्थानातली हजारो मंदिरांचा
जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्या देवीने केलाय. पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये तुम्ही जेजुरी गडावरती तुम्ही गेला, जेजुरीवरती 2 तलाव आहेत, एक पेशव्यांनी बांधलेला तलाव, एक होळकरांनी बांधलेला तलाव. या मंदिराच्या दोन्ही बाजूला तलाव आहेत. अशी असंख्य तलाव. आता चांदवड आपल्या बाजूला आहे. चांदवड नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला तुम्ही फोन केला तर ते सांगतील, चांदवड अख्खं शहर ज्या विहिरीवरती पाणी पितंय ती पुण्यश्लोक अहिल्या देवीनेच बांधलेली विहीर आहे. म्हणजे 250 वर्षापूर्वी बांधलेली विहीर आहे. आज ही अख्खं चांदवड शहर कसलाही दुष्काळ पडला तर त्या पाण्यावरती त्यांची सर्व योजना सुरू आहे. म्हणजे त्यांचं इतकं चांगलं पाण्याच्या संदर्भातलं नियोजन होतं. विखे पाटील साहेबांनी जो कार्यक्रम हातामध्ये घेतलाय, ही नुसती जलयात्रा नाही आहे, ही महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करणारी यात्रा देवाभाऊच्या आणि विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वात सुरू आहे. अखंड महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करणं, महाराष्ट्रातल्या शेवटच्या गावापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पाणी पोहोचवणं, शाश्वत पाणी पोहोचवणं, जिथं पाणी पोहोचलंय त्या पाण्याचं योग्य नियोजन करणं, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम माननीय विखे साहेबांनी हातामध्ये घेतलाय. काल त्र्यंबकेश्वर मधून या यात्रेची शुभारंभ झाला. माननीय मुख्यमंत्री स्वतः साहेब तिथे उपस्थित होते. त्यांनी या यात्रेला झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे चौंडीमध्ये उपस्थित होते. दोन्ही यात्रा निघाल्या. आता थोड्या वेळामध्ये आम्ही शिर्डीमध्ये पोहोचतोय. तिकडून जी चौंडीतून निघालेली यात्रा आहे ती पण शिर्डीमध्ये पोहोचतेय. या दोन्ही यात्रांचा संगम हा शिर्डीमध्ये होतोय. शिर्डीमध्ये शोभायात्रा आहे आणि उद्या परत संभाजीनगर जिल्हा, नंतर धुळे जिल्हा आणि मग मध्य प्रदेशला. तर अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादनाचा इतका मोठा कार्यक्रम, मी 10वीला असल्यापासून अहिल्या देवींच्या जयंतीला चौंडीला येतोय, पण 300व्या जयंतीच्या निमित्तानं मी जे कार्यक्रम बघितले ते मी माझ्या आयुष्यात कार्यक्रम बघितले नाहीत, आयुष्यात नाहीत, आणि पुढे पण बघेल का माहित नाही. पण एवढं मोठं काम सरकारच्या माध्यमातून केलंय. विखे पाटील साहेबांनी एक भूमिका मांडली की अहिल्यानगरला एक मोठं भव्य दिव्य स्मारक अहिल्या देवींचं होणं आवश्यक आहे, आणि ती सुद्धा त्यांची खूप चांगली संकल्पना आहे. चौंडीच्या स्मारकासाठी 685 कोटी रुपये राज्य सरकारनं मंजूर केलेले आहेत. अहिल्यानगरला मेडिकल कॉलेज नव्यानं मंजूर करून त्या मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव देणं, बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव देणं, अहिल्यानगरमध्ये मुलींच्यासाठी ITI कॉलेज करणं, त्याला अहिल्या देवींचं नाव देणं. मी सांगायला लागलो तर अर्धा पाऊण तास, तासभर लागेल की अहिल्या देवींच्या नावानं योजना इतक्या सरकारनं आणलेल्या आहेत. अखंड महाराष्ट्रामध्ये 400 मंदिरांना तीर्थक्षेत्र ब चा दर्जा देऊन पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा राज्य सरकारनं मंजूर केला. 2000 कोटी रुपये एकाच वेळेस दिले मंदिरांच्यासाठी. 5-10 लाख रुपयासाठी हेलपाटे घालायला लागायचे, आज 5-5 कोटी रुपये सरकारनं दिलेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये खूप चांगलं काम हे सरकारचं सुरू आहे. जलसंपदा खात्याचं काम तर इतकं जोरात सुरू आहे. मी माझं राजकारण तर या पाण्याच्या चळवळीतूनच झालंय. म्हणजे इतके आंदोलन, इतके मोर्चे, इतके केसेस माझ्यावरती आहेत. आमच्या परिसरामध्ये सदाभाऊंच्या वरती 250 केसेस आहेत. या सगळ्या असल्या मोर्चा काढायचा, आंदोलन करायचं, रोज काहीतरी करायचं, कारण पाणीच नव्हतं. टँकरची वाट बघत बसायचं, टँकर आला तर तो पुरायचा नाही. आज त्या भागामध्ये उन्हाळ्यात सुद्धा बेडकं वरडायला लागलेत. हे सगळं श्रेय देवाभाऊंचं आहे, हे सगळं श्रेय आपल्या सरकारचं आहे, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं आहे. मला ज्या मतदारसंघानं निवडून दिलंय तो माझा मतदारसंघ नाही, जत आहे. माझ्या मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात मला तिकीट दिलं आणि तिथं निवडून दिलंय. तिथं 2000 कोटीचं काम आता सुरू आहे. मला सांगा, 2000 कोटीचं काम एका मतदारसंघामध्ये, आणि तोही काँग्रेसचा मतदारसंघ होता मी निवडून येण्यापूर्वी, तेव्हा काम तिथं दिलंय. म्हणजे आपलं सरकार गट तट बघत नाही. आमचा आमदार आहे का विरोधाचा आमदार आहे. आपल्या सरकारची भूमिका आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी हा सुखी झाला पाहिजे. धुमाळ साहेब आपले आलेले आहेत, त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं. तर आपल्या सरकारची भूमिका अशी आहे, आपल्या सरकारला त्यामध्ये इंटरेस्ट नाही. विखे पाटील साहेबांनी जी संकल्पना अहिल्या देवींच्या या जयंतीच्या निमित्तानं मांडलेली आहे, आणि माननीय देवाभाऊनी या सगळ्या यात्रेच्या पाठीमागे पाठबळ उभा केलंय, मी मनापासून धन्यवाद देतो. मला तर खूप आनंद झाला की आता आपल्याला डायरेक्ट महेश्वरला यात्रेच्या सोबत जायचं मिळतंय. म्हणजे हा आयुष्यात पुन्हा क्षण येणार नाही. म्हणजे असं आपण कितीतरी वेळा जाऊ, परंतु एक यात्रा घेऊन महाराष्ट्रातून महेश्वरला जाणं हे आमच्या नशिबात असेल, त्यामुळेच आम्हाला हे घडतंय खरं तर. आणि त्याचं सगळं श्रेय हे माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना जातंय, देवाभाऊंना जातंय की त्यांनी खूप चांगली योजना या संकल्पने मांडली आहे. मी परत एकदा त्यांना आणि त्यांच्या यात्रेला खूप खूप शुभेच्छा देतो.
आणि देवाभाऊंच्या आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या हातून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कल्याणाचं काम व्हावं अशा पद्धतीच्या सदिच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज राहता शहरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या गोदा ते नर्मदा या रथयात्रेचे राहता शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी स्वागत करण्यात आलेले आहे. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आमदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच भारतीय जनता पार्टीचे फायर ब्रँड आमदार सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, तसेच सन्माननीय आमदार सदाभाऊ खोत या ठिकाणी उपस्थित होते. आणि राहता शहरामध्ये अतिशय जल्लोषात त्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी असेल किंवा JCBतून त्या ठिकाणी पुष्पवृष्टी असेल या करत आमच्या राहता नगरीतील या ठिकाणी नगरसेविकांनी देखील आज नामदार साहेब असतील व दोन्ही आमदार साहेब यांचं या ठिकाणी औक्षण करून स्वागत केलं. मोठा उत्साह या ठिकाणी सर्व नागरिकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळाला. आज ही जी काही यात्रा सन्माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, ही आज शिर्डी येथे मुक्कामी असून पुढे ती संभाजीनगर असेल, धुळे हे जिल्हे पार करून ती मध्य प्रदेशमध्ये महेश्वर या ठिकाणी ती यात्रा जाणार आहे. आणि नक्कीच यातून जे अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जे जलसमृद्धीचा त्या ठिकाणी मंत्र दिलेला होता, तो मंत्र आता या महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व सन्माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला बघावयास मिळणार आहे.